श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 5 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी आहे कार्तिक पौर्णिमा। हिंदू धर्मग्रंथांमध्ये कार्तिक पौर्णिमा ही सर्वात पवित्र तिथी मानली जाते। भगवान विष्णूचा मत्स्य अवतार कार्तिक पौर्णिमेला जन्मला होता। हा दिवस विश्वाचा विनाश आणि पुनर्निर्मितीच्या कथेशी संबंधित आहे। असे मानले जाते की या दिवशी केलेले पुण्यकर्म इतर दिवसांपेक्षा जास्त फलदायी असते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांचा दिवाळी उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवतांनी संपूर्ण स्वर्ग दिव्याने उजळून टाकला। त्यालाच देवदिवाळी स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हटले जाते। तसेच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील साजरा केला जातो। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमुक पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा करणं सुद्धा शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला जल अर्पण करावे। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे आणि त्यानंतर दीपदान करावे। असं केल्याने आर्थिक समृद्धी येते। या दिवशी भगवान शिव आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा करावी। सत्यनारायण कथा ऐकणे आणि रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते। या दिवशी दान करणे देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते। ब्राह्मण आणि गरीब आणि गरजूंना धान्य, कपडे, पैसे आणि इतर आवश्यक वस्तू दान केल्याने पापाचा नाश होतो आणि पुण्य मिळते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा आंब्यांच्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदींवर जाऊन स्नान करायचं प्रथा आहे। जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावी। त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी। या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांची पूजेला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे जर तुमच्याकडे महादेवांचे शिवलिंग असेल तर सर्वप्रथम शिवलिंगाला आपल्याला जलाभिषेक हा करायचा। त्यानंतर शिवलिंगावर आपल्याला बेल वाहायचे व पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा। या दिवशी रुद्राभिषेक करण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन आपण रुद्राभिषेक सुद्धा करू शकतात। व्रत करून भगवान विष्णूंची देखील आपल्याला पूजाही करायची आहे। विष्णू सहस्त्रनाम व मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही त्यांना दुधामध्ये थोडीशी हळद टाकून दुधाने अभिषेक घालू शकतात की अगदी तुम्ही जलाभिषेक सुद्धा घालू शकतात। आणि त्यानंतर त्यांना पिवळी फळं अर्पण करायची। त्यांनी सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा करायची आहे। नैवेद्य जो आहे तो प्रसाद म्हणून घरातील सदस्यांना वाटायचं। त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचना सुद्धा करून घ्यायची आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी विशेषतः कार्तिक स्वामींची पूजाही केली जाते। कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत। या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं। या दिवशी दीपदानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे। आपल्यामुळे दुसऱ्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा ह्याचा हाच उद्देश आहे। तुळशी विवाहाची सांगता देखील त्रिपुरारी पौर्णिमेलाच होते। तसेच जर दिवाळीमध्ये तुम्हाला लक्ष्मीपूजन करणं शक्य नाही झालं असेल तर तुम्ही देवदिवाळीच्या दिवशी सुद्धा लक्ष्मीपूजन हे करू शकता।
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच करायचे, की अगदी तुम्ही देवपूजा करायच्या अगोदर सुद्धा करू शकतात। हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल तसेच थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं। त्यानंतर आपला मुख्य प्रवेशद्वार तसेच उंबरठा आणि उंबरठ्याची बाहेरची जी जागा आहे ती आपल्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं। त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं। उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटवर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि या गंधाने आपल्याला उंबरठ्याच्या बरोबर मधोमध एक स्वास्तिक काढून घ्यायचं। उंबरठ्याच्या मधोमध स्वास्तिक काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते, कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं, तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला कुंकवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला 11 आंब्याची पानं जी आहेत ती घ्यायची आहेत। जी आंब्याची पानं आपण घेणार आहेत ती व्यवस्थित पाहून घ्यायची, ती अखंड असावी, कुठेही तुटलेली फाटलेली किंवा खराब झालेली नसावी। आता ही पानं आपल्या घरी आणल्यानंतर या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे। आता एक प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर आंब्याच्या झाडाच्या काडीने आपल्याला या प्रत्येक आंब्याच्या पानावर एक स्वास्तिक काढायचं। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून द्यायच्या आहेत। आंब्यांच्या पानांवर स्वास्तिक काढल्यामुळे माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंची आपल्यावर भरभरून कृपाही होत असते। आता या 11 आंब्याच्या पानांपासून आपल्याला तोरण तयार करायचं आहे आणि असं हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे। आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते, कारण साक्षात महादेवाने आंब्याच्या पानांना वरदान दिले की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांपासून किंवा आंब्यापासून काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर विशेषतः माता लक्ष्मीची कृपाही होत असते। तसेच आंबा हे बजरंगबलीचं प्रिय फळ आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण घरामध्ये आंब्यापासून किंवा आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरामध्ये विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते। त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मकता, एडापिडा, दोष, अलक्ष्मी ही प्रवेश करू शकत नाही आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।